धन्यवाद आवासाहेब. यानंतर मी आमंत्रित करतो आपल्या सर्वांचे, आपले 24 तारखेला आपण ज्यांना मत देणार आहोत ते आपले सर्वांचे लाडके उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आपल्याला संबोधित करतायत, आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा मागतायत. शिवसेना भाजप आरपीआय युतीचा वंदे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून आपल्या सर्वांचे आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना अभिवादन करून समोर बसलेले बंधू भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना माझा जय महाराष्ट्र आणि सस्नेह नमस्कार. व्यासपीठावरील उपस्थित आदरणीय आबासाहेब पटवारी, ठाणे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब, आपण सर्व ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहात त्यांचे शरदजी पोंक्षे साहेब, रमेश महात्रे साहेब, उपमहापौर राहुलजी दामले साहेब, आमदार साहेब, आमदार रवींद्र साहेब, त्यांनाही माझा नमस्कार. क्षमा असावी. ज्याने इंजिनचा धूर काढून घड्याळाची टिकटिक थांबवली अशीही माझी डोंबिवली. आजच महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यात सर्व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. एवढी मोठी मिरवणूक पाहून सर्वांनाच असा भास झाला की ही विजयी मिरवणूक आहे. पण हा भास नसून ही विजय मिरवणूकच होती असे माझे ठाम मत आहे. तुमच्यासमोर आज एक 27 वर्षाचा तरुण उभा आहे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी. आज आपण सर्वजण बोलतो की देशाचं भविष्य हे तरुणांच्या हातात आहे. फक्त अशी चर्चा होते, पण माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी ही चर्चा अस्तित्वात आणली आणि माझ्यासारख्या एका तरुण सुशिक्षित चेहऱ्याला संधी दिली. त्या संधीचं कसं सोनं होईल त्याकडे माझे प्रामाणिक प्रयत्न असतील. डोंबिवली हे सुसंस्कृत, सुरक्षित आणि कडवट हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं शहर म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच नेहमी या शहरावरती भगवा डौलाने फडकत राहिला आहे आणि यापुढेही तो असाच फडकत राहील यात तीळ मात्र शंका नाही. बोलायचं गेलं समस्या भरपूर आहेत. आज आपण सिंगापूरला जातो, दुबईला जातो, सर्वीकडे जातो, सर्वीकडे रस्ते कसे चकाचक आहेत. पण आपल्या इथे का नाही होऊ शकत? आपल्या इथे होऊ शकतं, कारण की इच्छा असली पाहिजे. इच्छा असली की सगळं काही होऊ शकतं. आज ग्रामीण भागामध्ये फिरताना एक समस्या जी प्रामुख्याने पुढे आली ती पाण्याची. आज आपलं 21व्या शतकामध्ये आहे तरीही पाण्यासाठी भांडतोय. पाणी लोकांना हे सरकार जर पाणी देऊ शकत नाही तर अशा सरकारचा काय फायदा? आज जिथे पाण्याचा एकही झरा नाही, दुबई झालं, अबुधाबी झालं,
पण तिथे 24 तास लोकांना पाणी मिळतं. पण आपल्याला का नाही मिळत? फक्त इच्छा हवी. आपल्या त्या राजकारणाकडे, सरकारकडे तशी इच्छा नाही. तर आता वेळ आलेली आहे बदलाची, परिवर्तनाची. त्यासाठी मोदीजींचं सरकार हे केंद्रामध्ये येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठीच तुमच्यासमोर हा एक तरुण तुमचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेला आहे. आणि तुमचा आशीर्वाद हा माझ्या पाठी नेहमी असू दे अशी इच्छा व्यक्त करतो. तूर्त थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.